नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. गुचकी लागली तर कसे आहात तुम्ही? मस्त असाल अशी आशा करते. आणि आज व्लॉगला डायरेक्ट संध्याकाळी सुरुवात केली. तर चला, आत्ता जस्ट चहा वगैरे पिले आणि मी आता स्वराचा अभ्यास घेते. तुम्हाला दाखवते त्यांना किती अवघड एक्झाम्पल आहेत जे मला कळायला थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर मी त्याला समजून सांगितलं. गुचकी एवढे मोठ्याने लागली आहे. काय करायचंय पहा, येते 1 नंतर 11ची लाईन येते आणि त्याच्यानंतर असं जर लिहायचं म्हटलं तर 1च्या नंतर 2 येतो असं. तर हे एवढे अवघड एक्झाम्पल आहे. तर त्याला आत्ता थोडं सांगितल्यावरती समजले. आता त्याने हे केले, आता तो हे सुद्धा करून दाखवणार आहे. सांग बेबी, 78च्या नंतर काय येईल? 88. हां, ओके. त्याला वरती बघ ना, मला दिसत नाही ना. त्याला आत्ता थोडंसं समजले. हां, त्याच्यानंतर आणि तो चुकलं. चुकलं. अजून तेवढंसं नाही कळत आहे. इथे किती आलं? 90. त्याच्या 90 तर 100 येतो. आता सांग, 68च्या खाली किती येतील? 69. ओके. नंतर ओके. आता 68 नंतर किती येतील? 79. ओके. आणि नंतर इथं किती येतील? इथं किती आहे? 6ची लाईन आहे. बरोबर, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे त्याला थोडं थोडं समजत होतं, पण कुठेतरी तो मध्ये मध्ये चुकत देखील होता, कारण ती कन्सेप्ट थोडे अवघड होते आणि लगेच त्याच्या लक्षात बसेल असं नव्हतं. सो चला, असू द्या, कारण त्यांना मिसने शिकवलं नव्हतं, डायरेक्ट होमवर्क दिला होता घरी करायला. आता आता याचं रिव्हिजन घ्यायला लागणार आहे. मिसने हे शिकवलं नाही का स्कूलमध्ये? हे नाही ना शिकवलं, डायरेक्ट घरी होमवर्क दिला. तर पहा, एवढा अवघड असतंय बाबा CBSEचं. तर चला, फायनली स्वराच्या डोक्यात थोडीशी कन्सेप्ट घुसलेली आहे ही. तर आता स्वराचा चहा प्यायचा राहिलाय, तो आता त्याचा चहा पिऊन गेली. ते चहा आणि दूध. माझं दादूड नीट बस. तर याआधी सांगितलेलं मी की माऊलींचं यजमानपद आमच्या वहिनींचं होतं आणि त्यांना आणायचा नव्हता फोटो, म्हणून मी आणलेला. तर आज त्या फोटो घेऊन गेले आणि माझा टेबल पूर्ण आज सुना सुना वाटते. मला माहीत नाही, पण माऊली घरात आले ना की एक वेगळाच आनंद येतो, एक वेगळंच असं घर भरून वाटतं. आणि आज ते गेलेत ना, तर मला आज अक्षरशः अजिबातच करमत नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्या मम्मीचा आज दिवसभर फोन नाही आला. तिचीसुद्धा मी फोनची वाट पाहते, कारण माझ्या फोनचा रिचार्ज संपला आहे आणि तो अजून केला नाही. त्यामुळे मला कुणालाच फोन लावता येईना झाल्या. तिला व्हॉट्सअपला खूप वेळा कॉल केला, पण तिनं काही रिसीव केला नाही आणि तिचा फोन अजून आला नाही. त्यामुळे की काय, आज असा मूडच नाही कोणत्या गोष्टीत. तर स्वराज गेला खेळायला आणि एकटीच तर त्यामुळे मन सारखं भरून येते. माऊली नाही, मम्मीचा फोन येत नाही, अजून बरंच काय आहे मनात दाबलेलं. तर असू द्या. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आज आहे आम्हाला उपवास, गुरुवार असल्यामुळे, आणि खूप भूक लागली आहे. तर येथे कुकरला डाळ भात लावला आहे आणि आत्ता चपात्यांचं पीठ मळून घेणार आहे. आणि तसेच आज स्वराची इच्छा आहे म्हणून त्याच्यासाठी गाजराचा हलवा बनवणार आहे. तर तुमच्याशी गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की शेअर करेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झाला आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे गाजराच्या हलव्याची रेसिपी. तर आता गाजरे खूप स्वस्त आहे, तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर चला मग, मी पहिला काय काय स्वयंपाक बनवला आहे ते तुम्हाला दाखवते. अरे बस बस बस, उतू जाशील. तर इथे दूध तापलं आहे आपलं. त्यानंतर येते आहे राईस. त्यानंतर येते आहे डाळ. चपात्या देखील करून झालेल्या आहेत, डब्यात ठेवल्यात. आणि आता आपल्याला करायचं आहे
तो म्हणजे गाजराचा हलवा. तर इथे मी कढई तापायला ठेवली. त्यामध्ये मी घेतलेलं आहे गावठी तूप, जे गावाकडून आलेलं आहे, घरी बनवलेलं आहे. आणि आपल्या चॅनलवरती गावठी तुपाचा व्हिडिओ आहे, त्यालासुद्धा खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे. तर आम्ही कसं गावठी तूप गावाला बनवलं ते तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. तसंच लिंक देईल मी आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्यानंतर मी येथे घेतलेले आहेत मनुके, बदाम, काजू, पिस्ता कट करून घेतलेला आहे. आणि येथे मी गाजरं धुवून स्वच्छ किसून ते पिळून सुद्धा घेतलेले आहेत. पिळून का तर तुम्हाला सांगते. तर हे असं एवढं पाणी निघतं आणि थोडंसं ते तुरट लागतं म्हणून ते पिळून काढलेलं आहे. पहा एकदम लाल लाल पाणी आहे. तर चला आता एकदाचं का आपलं तूप पूर्ण वितळलं की त्यामध्ये आपण बदाम, काजू आणि जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते छानपैकी तळून घेऊयात. तर मी आता इथे ड्रायफ्रूट्स सगळे टाकून देते. गॅस मी फुल केलाय. तर छान मी हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. छान तळून निघले की नंतर खायला क्रिस्पी लागतात. तोपर्यंत आपलं दूध देखील तापून रेडी आहे. तर दुधाचा गॅस मी बंद करते. तर इथे छान प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स मस्त फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. हे पहा काजू आपलं मनुकेसुद्धा तळून निघले. थोडं 1-2 मिनटं थोडंसं तळून देते अजून छान. तर हे पहा तळून निघले छान प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स. आता मी यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे जे काही आपलं गाजर किसून घेतलेलं आहे ते. तर आता हे गाजर आपल्याला छान तेलामध्ये सुद्धा असं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कसा बनवता गाजराचा हलवा ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कुणाकुणाला गाजराचा हलवा खायला आवडतो ते सुद्धा आवर्जून सांगा. हे पहा ड्रायफ्रूट्स आणि सर्व गाजर अगदी छान प्रकारे मिक्स झालेले आहेत. कलर पहा लगेच चेंज झाला तुपात गेल्यानंतर गाजराचा. तर आता आपण छान मिक्स केलंय. 1-2-3 मिनटं याला थोडं वाफेवरती शिजून देऊयात, काहीही न घालता. तर असला भन्नाट तुपाचा वास आला एकदम. आता काय मला दम निघत नाही खाण्यासाठी, पण आता मला खूप वेळ थांबायचे. जोपर्यंत आमचे स्वराचे पप्पा घरी येत नाही तोपर्यंत मला थांबायचं आहे. तर चला आता यामध्ये मी दूध टाकून घेते आणि तसेच साखरही ॲड करते. तुम्ही साखर तुम्हाला जसं गोड हवं आहे तितकं गोड करू शकता. आम्ही तेवढ्या प्रमाणात जास्त गोड खात नाही. आणि थोडंसं नाही म्हणून 1 चिमूटभर आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. इथे दूध ॲड केलं आहे, त्यानंतर साखरही ॲड केलेली आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठही टाकलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याला थोडा वेळ दुधामध्ये गाजर छान प्रकारे शिजून द्यायचं आहे. मी याच्यात कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे ॲड केलेलं नाही, फक्त दूधच ॲड केलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही छान असं टेक्स्चर यायला सुरुवात झाली. तर आपण याला छान असं शिजवून देऊयात आता 1-5 मिनटं तरी. तर चला अशा प्रकारे फायनली आपला हलवा रेडी आहे आणि मस्त काजू बदामाने देखील सजलेला नटलेला दिसत आहे. तर चला मस्त डिश सजवलेली आहे आणि माझी पिलुडी इकडं वाट बघत आहे. तर चला माझ्या पिलुडीला मी जेवायला देते. चला पिलुडी आता खाते आणि सांगते माझी पिलुडी खाऊन कसं झालंय. चला घ्या थोडासा घे, गरम आहे. कसा झालाय पिलुडी, आवडला तुला? त्यानेच बनवायला सांगितलेला म्हणून त्याच्यासाठी आवर्जून बनवलेला आहे आणि तो कालच बनव म्हणत होता. चला फायनली स्वराची इच्छा पूर्ण केली. तो ॲक्च्युली मी काल गाजरं आणलेली त्याच्यासाठीच आणलेली, त्याला आवडतात म्हणून. तर तो कालच म्हणत होता मम्मा गाजराचा हलवा करून दे ग मला. पण म्हटलं चल उद्या गुरुवार आहे आणि मग देवाला काहीतरी नैवेद्य गोड होऊन जाईल, तर म्हटलं आपण उद्या बनवूया. तर मग फायनली आज त्याची इच्छा पूर्ण झाली आणि लेकरांसाठी
म्हणजे असं आपल्याला सुद्धा वाटतं ना की आपल्या आईनं आपल्या आवडीचं आपल्याला बनवून द्यावा, तसंच त्यांचंही असतं. तर कधीतरी फुल ना फुलाची पाकळी, त्यांच्या इच्छा पूर्ण करायलाच हव्यात. आपण नाही करायचं तर त्यांच्या इच्छा पूर्ण करणार तरी कोण. तर चला, अशा प्रकारे मग आमचा स्वयंपाक सगळा रेडी झाला आहे. आत्ता वाजलेत 9. अजून आमचे साहेब कारभारी काही आलेले नाही. 9:30 वाजतील मे बी यायला. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं सोबत जेवून उपवास सोडूयात. तर आत्ता स्वराज आपला एकटा जेवण करून घेतोय. चला फ्रेंड्स, मी सुद्धा जेवायला बसले. खूप उशीर झाला आहे. हे पण आलेले आहेत आणि स्वराजचं जेवण झालं आहे. तर आम्ही दोघं जेवण करतो. तुम्ही सुद्धा नक्की या जेवण करायला. ए मेरा गुड्डा हे पहा, यांनी हे काय आणलंय, व्हायब्रेटर. यांनी पुढून कॉम्ब आहे, म्हणजे हिअर आपण विचारू शकतो. ग्लोडी काहीतरी नाव आहे याच्या, ग्लोडी. आणि इथे एक बटन आहे स्पीडचं. दोन प्रकारे स्पीड आपण वाढवू शकतो याचं. आणि मागून हे असे डॉट डॉट असल्यासारखं आहे. आणि जिथं दुखतंय, स्वतःच हात पुढे कर, मी दाखवते. असं जर दुखत असेल तर हे चालू करायचं, त्याचा असा आवाज येतो. आणि कसं करायचं स्वराज, हे पहा, वेडा. पाहिले का ॲक्शन? तुझं डोकं दुखतंय का? तू दुसऱ्याचं डोकं दुखायला लावतोय. तुझं कसं काय डोकं दुखन? हा, जा पप्पांची सेवा कर जा. आता इथे हे झोपलेत आणि हा त्यांचे हात पाय दाबतो इथे. हे बा, डोकं दुखतंय त्यांचा, हातपाय नाही दुखते. मग डोकं म्हणजे आपलं बी. किती रुपयाला आणलंय हो? 100. कुठं जायचंय भाऊ तुला? बर. बाय बाय फ्रेंड्स, तुम्हाला कसं वाटतं आमचं बाय बेटर? फ्रेंड्स, फायनली 10:30 वाजलेत. जेवण वगैरे झालं आमचं आणि भांडे पण घासून झाले. ॲक्च्युली दिवसभर तर बरं वाटत नव्हतं, पण आता खूप चक्कर यायला लागली. त्यामुळे पुढचं काय जे काम आहे ते सगळं स्टॉप केलं आहे आणि आता डायरेक्ट झोपून घेणार आहे. जे काय आहे ते सकाळी लवकर उठल्यानंतर पाहूया. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून गुड नाईट, टेक केअर आणि स्वीट ड्रीम. तर थांबूया आपण येतेच आणि भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.